शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी सदाशिव वामनराव अडकेने राहणार इंजनगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी आहे व मी माझ्या शेतात पुढील 40 वर्ष चालणारं शाश्वत पीक, ज्याला की इतर पिकांच्या तुलनेत रासायनिक खते, औषधी, पाणी हे सर्वच कमी लागतं असं हे पीक हे आपण पाहू शकता. हे करवंदाचं पीक आहे. हे गुलाबी पांढऱ्या करवंदाचा वाण आहे. आपण वेस्ट बंगालहून आणून हे इथं रोपं आपल्या वातावरणात तयार करून आपण आपल्या शेतीमध्ये याची मागच्या 2019 मध्ये लागवड केली आणि 2021 पासून याची विक्री करतो आहे. बाहेरील कंपन्या पुणे, मुंबई, राजस्थान, भिलवाडा, इंदोर, हैदराबाद अशा ठिकाणच्या कंपन्या याला इथं शेतात जाग्यावर येऊन खरेदी करतात. इतर पिकांच्या तुलनेत बाजारभावसुद्धा खूप छान असतात आणि हे एवढं काटेरी आहे की याच्यामुळं कुठल्याही रानटी प्राण्याला शेतामध्ये येता येत नाही. असं हे गुलाबी पांढऱ्या करवंदाचं पीक आपण इथं लावलेलं आहे. याचं कुंपणसुद्धा छान प्रकारे होतं. हे कुंपणच आहे, पेरूच्या बागेला केलेलं कुंपण आहे. तुम्हाला जर आंबा, चिकू, पेरू, सीताफळ आणखी कुठल्याही फळबागेला जर कुंपण करायचं असेल तर तुम्ही याचं नैसर्गिक कुंपण कमीत कमी खर्चात तयार होते आपण करू शकता. एकरी फक्त 200 रोपं लागतात. 200 रोपापासून एका एकराला चारही बाजूनी कुंपण तयार करता येते. 2 रोपातलं अंतर 3 फूट जर ठेवलं तर बाहेरील कुठलाही रानटी प्राणी जसे की बंदर, माकड, रोही, हरण, नीलगाय, डुक्कर, रानडुक्कर कुठलाही रानटी प्राणी शेतामध्ये येत नाही आणि आपली नुकसानीपासून आपल्या शेतीचं संरक्षण होते. असं हे कमीत कमी पैशात कुंपण करता येते. तुम्ही हे पाहू शकता. खूप छान असं आलेलं हे कुंपण हे तुम्हाला करता येईल. आणि ह्याच्यासाठी जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर माझा मोबाईल नंबर सांगतो 9834 01 2036. मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो 9834 01 2036. आणि माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो 9552 45 91 14. मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो 9552 45 91 14. या करवंदापासून आपल्याला जाम, जली, चेरी, कँडी, मुरब्बा, लोणचे, मोठी चेरी, बरेच काही याच्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. आणि हे आयुर्वेदिक औषधी गुण असलेलं हे करवंदाचं पीक आपण आपल्या शेतात लागवड करून आपल्या उत्पन्नात निश्चित वाढ करू शकता किंवा आपलं होत असलेलं शेतीचं नुकसान टाळू शकता. अवश्य एक वेळ आपण वाटल्यास इथं पाहायलासुद्धा येऊ शकता. वसमतपासून केवळ 3 किलोमीटरवर ही बाग आहे. आणि माझ्याकडं पेरू, सीताफळ याचीसुद्धा बाग आहे. त्यासुद्धा बागेला याचंच कुंपण आहे आणि सलग लागवडसुद्धा आहे माझ्याकडे आणि कुंपणसुद्धा आहे. 2 ओळीतलं अंतर कमीत कमी 20 फूट, 2 रोपातलं अंतर 4 फूट हे बागेसाठी अंतर आहे. आणि कुंपणासाठी प्रत्येक रोप हे 3-3 फुटावर लावायचे, म्हणजे याचं 2 वर्षात छान कुंपण होऊन पैसे मिळतील. इतर कुंपणाच्या तुलनेत याला खर्च फार कमी आहे. कमीत कमी पैशामध्ये याचं कुंपण होऊ शकतं. 40 वर्ष टिकणारं. जर आपण जाळी, तार, अँगल, पोल याचं जर कुंपण केलं तर याला फार खर्च येतो. जवळपास 2 लाखाच्या वर खर्च येतो. याला त्याच्या तुलनेत
बिलकुल फार खर्च कमी आहे आणि उत्पन्न देणारं कुंपण आहे. बाकी दुसऱ्या कुंपणाला 4-5 वर्षाच्या नंतर मेंटेनन्स चालू होतं. याला उलट पैसे 2 वर्षाच्या नंतर उत्पादन चालू होतं. असा हा करवंदाचा ही जाळी, कुंपण आणि ही तुम्हाला दाखवतो इकडं बाग. हे आपण पाहू शकता. हे अशा प्रकारे आहे आणि माझ्याकडं रोपंसुद्धा आहेत. जर कोण्या शेतकऱ्यांना रोपं पाहिजे असतील तर मी रोपंसुद्धा तुम्हाला देऊ शकतो. आणि हे पेरू लावलेलं आहे. 2 ओळी करवंदाच्या आहेत. 2 ओळीच्या आतमध्ये हा पेरू आहे लखनौ 49. हे आपण पाहू शकता. ही सलग लागवड करवंदाची आहे, पण याच्यामध्ये आंतरपीक एवढा मोठा स्पेस रिकामा राहत होता म्हणून आपण आंतरपीक पेरूचं निवडलं आहे. खूप छान असा हा लखनौ 49 नावाचा पेरू आहे आणि याचंही उत्पादन बरं आहे आणि आपला रानटी प्राण्यांचा सगळा त्रास कमी झालेला आहे. हे आपण पाहू शकता. एकदम छान असं हे करवंदाचं पीक आलेलं आहे. हे पाहू शकता. खूप पार जमिनीपासून शेवटच्या टोकापर्यंत, शेंड्यापर्यंत याला फळं लागलेली आहेत. आपण हे पाहू शकता. आणि याला ऑगस्ट महिन्यात याचा तोडा चालू होतो. आज 1 ऑगस्ट रोजी घेतलेला हा व्हिडिओ मुद्दाम इथं आपण शेअर करत आहे. आता 5-6 तारखेला आपण याचं हार्वेस्टिंग चालू करणार आहोत. जवळपास मॅच्युरड बागेपासून एकरी 8 ते 10 टन उत्पन्न देणारा हा करवंदाचा वाण आपण इथं लावलेला आहे आणि बिलकुलच कमीत कमी पाण्यात फक्त याला 2 वर्ष पाणी देऊन याची जोपासना करायची आहे आणि या बागेपासून शाश्वत